परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून किरण संपत साकोरे तसेच लोणीकंद तुळापूर गणातून मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे गणातून राणी दत्तात्रय वाळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही उमेदवारांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे काल दाखल केलाय। त्यामुळे खऱ्या अर्थाने लोणीकंद पेरणे गटातील लढत आता अधिकच चुरशीची होणार असून हे निश्चित झालंय। त्यामुळे खऱ्या अर्थाने लोणीकंद पेरणे गटातील लढत आता अधिक चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले। तर आज अखेर लोणीकंद तुळापूर जिल्हा परिषद गटामधून पहिला किरण साकोरे इथे मोनिका कंद आणि त्यांचे सह उमेदवार वाळके यांनी अर्ज दाखल केला। तर काय सांगाल किरण शेठ, अखेरपर्यंत आज धाकधूक होती, कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार, तर भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, कसं तुम्ही प्रचाराची धोरण राबवणार? आता प्रथमतः आम्ही चिन्ह आता मिळालं, आम्ही आता फॉर्मची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। उद्यापासून आम्ही घराघरात चिन्ह पोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत। उद्यापासून जी प्रचाराची प्रक्रिया असते ती खऱ्या अर्थानं उद्या सकाळपासून आम्ही चालू करणार आहोत। आणि आता जर तशी परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये BJPचे मुख्यमंत्री आहे। आता ह्या पुण्यामध्ये 2 महानगरपालिकेवरती BJPचा महापौर बसेल आणि अशी माझी खात्री आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर बी BJPचा जिल्हाध्यक्ष होईल अशी एक आशा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम करणार आहोत। आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये पाहिजे तेव्हा मिळालं तेवढं यश मिळालं नाही, पण आता इथून पुढे कशी रणनीती असते? आता इथून पुढची रणनीती खऱ्या अर्थानं प्रजाता कंद असतील, संदीपप्पा भोंडवे असतील, रवींद्रदादा कंद असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तिन्ही उमेदवार आमच्या मतदारसंघामध्ये पेरणे गटामध्ये सर्वजण आम्ही घरोघरी जाऊन कमळाचा प्रचार करून कमळ चिन्हांचे सगळ्यांना माहिती देऊन, पक्षाची माहिती देऊन आम्ही या अशी प्रचाराचे आणि विकासाचे मुद्दे काय आहे, विकास राज्यामध्ये BJP सरकार आहे, आता याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये BJPची सत्ता येणार आहे आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये जर सत्ता आणायची असेल तर आम्हाला घरोघरी जाऊन आणि आता येणारच आहे त्याच्या पद्धतीने आम्ही विकासाचे मुद्दे आणि विकास करणार आहोत। ह्या मुद्द्यावरती इलेक्शन लढणार आहोत। नक्कीच किरण शेठ, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढताय। लोणीकंद गावचा सरपंच पदाचं काम करता तुम्हाला अखेर पंचायत समितीची लॉटरी लागलेली, काय सांगाल, कशा पद्धतीने तुमची कामाची दिशा असेल? प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे व आदरणीय प्रदीपदादा कंद आणि संपूर्ण पक्षाचा मी मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आज खऱ्या अर्थाने अर्ज भरला गेला आणि आम्हाला उमेदवारी मिळाली। आणि इथून पुढेही चांगल्या पद्धतीने संपूर्ण ग्रामस्थांना जो आमचा गट आहे पूर्ण आम्ही तिन्ही उमेदवार संपूर्ण सर्व गावांमध्ये पोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन सर्व समस्या जिल्हा परिषद शासनापर्यंत पोचून त्याच्यातून कशा पद्धतीने तोडगा काढता येईल, त्या रस्ता असो, पाणी असो, आरोग्य असो, स्वच्छता असो, महिला बाल विकास कल्याण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने काम करता येईल ते सर्वच काम आम्ही सगळे मिळून सर्वांना सोबत घेऊन एकोप्याने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू। एकंदर तुमची जिल्हा परिषद गणामधून लढायची तयारी होती का तुम्हाला आता अचानक जबाबदारी आली? नाही, आम्हाला कायम किरणदादांना सपोर्ट होताच आणि पंचायत समितीची जी जबाबदारी आता दिली ती चांगल्या पद्धतीने 100% देऊन आम्ही सगळेच जण जिल्हा परिषद पंचायत समिती तिघंही मिळून चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल बोला? माझं नाव राणी दत्तात्रय वाळके, मी पेरणे पंचायत गणातून भाजप पक्षातून उमेदवारी लढत आहे आणि दादांनी आम्हाला 4थ्यांदा उमेदवारी दिली, याबद्दल दादांचे आभार। आणि आम्ही चांगल्या प्रकारे दादांचं नाव मोठं करू आणि या गणात पूर्ण पुणे जिल्हा परिषद गटात दादांचा हा भाजपचा पक्ष वाढू। एकंदर दादांचा बालेकिल्ला आहे, पण तुम्ही कुठल्याच सामाजिक कार्य आतापर्यंत झाले आणि इथून पुढे सामाजिक कार्य तुम्हाला कुठलं वाटतं की गटामध्ये महत्त्वाचं वाटतं? तुमच्या गणामध्ये कुठलं महत्त्वाचं कार्य? आमच्या गणामध्ये महत्त्वाचं कार्य असं आहे की रस्ते वगैरे झालेले आहेत आणि दवाखान्यांचं मोठं काम होणार आहे पुढल्या काळामध्ये आणि आता फक्त बाकी कामं राहिलेली ते दादा नक्कीच हे करतील। प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून नक्कीच त्यांचा विश्वास सार्थ ठरू असं यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।